कंडिशन ऑफ टँजन्सी, कंडिशन ऑफ टँजन्सी असं हेडिंग द्यायचं आहे पुढचं. आणि जे मी सांगतो तेवढं लिहून घ्या. Yeah. The condition that the line y equals mx plus c is tangent to the circle x square plus y square equals a square. Find the condition that the line y equals mx plus c is tangent to the circle x square plus y square equals a square is c square equals a square into bracket 1 plus m square, or c equals plus or minus a root 1 plus m square. हे मी काल तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. The condition that the line y equals mx plus c is tangent to the circle is c square equals a square into bracket 1 plus m square. Next line. The coordinates of point of contact are ब्रॅकेट मध्ये मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी आणि वाय कोऑर्डिनेट काय होता आठवा बरं, मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी ए अपॉन ए स्क्वेअर अपॉन सी. आता मी ही जी पुढची लाईन सांगतो याच्यामध्ये फार महत्वाची बरं का, याचा तुम्हाला ठिकठिकाणी प्रॉब्लेम सोडवताना उपयोग होणार आहे. हे बघा, y इक्वल्स mx प्लस c ही लाईन सर्कलला टँजंट असायची ही कंडिशन आहे, बरोबर आहे. मग त्यातला c तुम्हाला काय मिळालं सांगा, c हा मिळाला प्लस ऑर मायनस a रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर. हा जर का मी इथे रिप्लेस केला, हा c इथे मी रिप्लेस केला, तर हे जे टँजंटचे इक्वेशन आहे त्याला म्हणतात इक्वेशन ऑफ टँजंट इन टर्म्स ऑफ स्लोप. m म्हणजे स्लोप असतो ना, म्हणून त्याला म्हणतात इक्वेशन ऑफ टँजंट इन टर्म्स ऑफ स्लोप. खाली लिहा, therefore the equations of tangents दोन आहेत त्यामध्ये प्लस और मायनस साइन आहे. the equations of tangents in terms of slope are इक्वेशन ऑफ टँजंट्स इन टर्म्स ऑफ स्लोप आर. हे बघा, ही जी व्हॅल्यू आहे की सी ची व्हॅल्यू ती फक्त इथे रिप्लेस करायची. y इक्वल्स mx प्लस और मायनस a रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर. यात प्लस और मायनस साइन आल्यामुळे त्या दोन टँजंट्स होतात. ते प्रॉब्लेम सोडवताना सगळं कळलं, काळजी करू नका. थेरी अवघड असते, प्रॉब्लेम सोडवताना सगळं कळेल. y equals mx plus or minus a root 1 plus m square आला म्हणायचं इक्वेशन ऑफ टँजंट्स इन टर्म्स ऑफ स्लोप. ठीक आहे. थिअरम 4, 5 काय नंबर असेल बघा, बहुतेक थिअरम 5 ना. फाइंड द लेंथ ऑफ tangent segment drawn to
the general circle from point P x1 y1. Find the length of tangent segment drawn to the general circle from point P x1 y1 outside it. Outside it. Find the length of tangent segment drawn to the circle from point P x1 y1 outside it. म्हणजे काय सांगतोय का लक्षात पहिले समजून घे. हे जनरल सर्कल स्टँडर्डला पण हाच नियम आहे, जनरलला पण हाच आहे. आता मी जे दाखवतो हे स्टँडर्ड सर्कल आपलं जनरल सर्कल आहे. सर्कलच्या बाहेर कुठेही पी पॉइंट आहे x1 y1 तर बघा दिसतंय आहे ना. आता या पॉइंट मधून समजा मी सर्कलला एक टँजंट काढ, इथं पण आहे आणि इथं पण एकाची बघूया. पी पॉइंट मधून आपण टँजंट काढलं, सर्कलचं सेंटर सी आहे, याला आपण ए नाव दिले. तर एपी ची लेंथ तुम्हाला पाहिजे, एपी ची लेंथ. साधा पायथागोरस थेरम वापरायचा आहे, बस दुसरं काही नाही. रेडियस टँजंट परपेंडिक्युलर असते, सर्कलचं सेंटर -g -f असतो, स्टँडर्ड असेल तर 0 0 असतो, एवढंच फरक. स्टँडर्ड असेल तर 0 0 ही तुमच्या सर्कलची रेडियस असते. जनरल करता किती असते √g² + h² - c आणि याची लेंथ तुम्हाला त्यांनी विचारली. क्वेश्चन काय कळलं, आणि याची लेंथ असते √s1. याची लेंथ असते, ते दाखवतो मी कशी असते, √s1. s चा अर्थ काय सांगितलं तुम्हाला मी, सर्कलच्या इक्वेशनचा LHS चा, आणि त्यात तो x1 y1 पॉइंट रिप्लेस केला की नाही त्याला s1 म्हणायचं. तुम्हाला लास्ट स्टेपला कळते, काही काळजी करू, फक्त लिहा. आणखी एक सांगतो बघा, हे सगळे थेरम्स तुमचे झाले ना काय की मी सगळे तुम्हाला नंबर्स मध्ये वापरून दाखवले ना की त्याच वेळेत ते चांगले कळतात. आता नुसतं लिहून घ्या, काळजी करू नका, लिहा फक्त लिहा. गिवन द इक्वेशन ऑफ सर्कल, लिहा प्रूफ लिहा. Given the equation of circle, given the equation of circle, असं लिहा बरं का, s 2 डॉट करा किंवा 3 इक्वल टू लाईन करा, x² + y² + 5gx + 5fy + c = 0. या सगळ्या पार्टला एस म्हणतात, एस. म्हणून मी तुम्हाला एक कुठेतरी एक लाईन अशी लिहून दिली बघा, जनरली इक्वेशन ऑफ सर्कल इज डिनोटेड बाय s = 0 असं दिलंय बघा तुम्हाला. ते ह्याला एस म्हणतात ऍक्च्युअली, या पार्ट. आणि स्टँडर्ड सर्कलच्या बाबतीत लक्षात घ्या, स्टँडर्ड सर्कलच्या बाबतीत म्हणजे x² + y² = a² च्या बाबतीत a² LHS मध्ये आणायचा आणि या पार्टला एस म्हणायचं, हे लक्षात ठेवा. त्यात a² RHS मध्ये असतो ना, तो LHS मध्ये आणायचा आणि मग त्याला एस म्हणायचं. समजलं का? हा, हे लिहिलं सगळ्यांनी, खालील्या सेंटरला सेंटर -g -f, सेंटर C -g -f, रेडियस √g² + h² - c. रेडियस काय, √g² + h² - c. नेक्स्ट P ब्रॅकेट मध्ये x1 y1, P ब्रॅकेट मध्ये x1 y1 is a point outside the circle. P x1 y1 is a point outside the circle. Next line. Segment PA is tangent to the circle
at P, at A, at point A, segment PA is tangent to the circle at point A. Therefore, CA perpendicular PA. Therefore, radius and tangent perpendicular असतात ना. CA is perpendicular to PA. ठीक है? Next time. By distance formula, CP square equals, CP square equals, हे distance without root, CP square equals first minus first bracket square, x1 minus minus plus g bracket square plus y1 minus minus plus f bracket square. डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांना येतो ना. हेच फक्त रूट मध्ये घेतलं की त्याला आपण सीपी म्हणतो. मला सीपी स्क्वेअरच पाहिजे, त्यामुळे काय पायथागोरस मध्ये स्क्वेअर लागतो ना आपल्याला, कशाला रूट घ्यायचं. झालं आन्सर खाली. बाय द थिअरम ऑफ पायथागोरस, by the theorem of Pythagoras, बघा जर आम्ही थिअरम मुळातच उलटा वापरतो. उलटा म्हणजे काय बघा, लक्ष द्यायचं आहे. हायपोटेनस म्हणजे 90 च्या समोर, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर आहे. मग त्यातला साइड 2 स्क्वेअर पाहिजे असेल तर हायपोटेनस स्क्वेअर मायनस ह्याचा स्क्वेअर होईल. असं पण चालतं की पायथागोरस लिहा. AP square equals CP square minus CA square. कळतं ना असं पण पायथागोरस थिअरमच आहे हा पण. CP square minus CA square. आता मला सांगा CP square इथे आहे, त्याची व्हॅल्यू तयार आहे तुमची. करा रिप्लेस ब्रॅकेट मध्ये. काय सांगा, x1 plus g चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 plus f चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मला सांगा CA चा स्क्वेअर म्हणजे रूट मध्ये CA म्हणजे रेडियस आहे, g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c चा स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर सोडवायचा आपल्याला, करायचा. सांगा बरं. फर्स्ट टर्म स्क्वेअर x1 स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट डबल ट्वाइस gx1, लास्ट टर्म स्क्वेअर g स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर y1 स्क्वेअर ट्वाइस f y1 प्लस f स्क्वेअर मायनस. आता मला फक्त एवढं सांगा, वर्गमूळ रूटचा स्क्वेअर केला की आतली टर्म येणार आणि मागे साइन कुठला सांगा, मायनस साइन, आणि याचा स्क्वेअर केला की आतली टर्म. मग ते मायनस साइन शेवटपर्यंत जाणार की नाही. चला, जी स्क्वेअर काय झाले निगेटिव्ह, एफ स्क्वेअर काय झाले निगेटिव्ह, आणि सी काय झाले पॉझिटिव्ह. जी स्क्वेअर एफ स्क्वेअर जी स्क्वेअर एफ स्क्वेअर झाले का कॅन्सल. काय उरलं तेवढं लिहा. हा एपीचा स्क्वेअर राहिला बरं का, लक्षात ठेवा. x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर प्लस ट्वाइस gx1 प्लस ट्वाइस fy1 प्लस c. मग एपी काय असणार सांगा. एपी, अरे एपीचा स्क्वेअर एवढा आहे ना, मग एपी काय असणार रूट मध्ये x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर विचार करा. हे काय सांगा, हे काय सांगा. एस नाही, S1 आहे. एस असतं तर मग इथं x1 y1 आलं असतं.
एस म्हणजे नुसतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, मग S1 म्हणजे काय, तो पॉइंट त्याच्यात रिप्लेस केला असा अर्थ आहे. म्हणजे हे जे आहे हे रूट ऑफ S1 ला, therefore AP equals root of S1. आपण आता हे जनरल सर्कलच्या बाबतीत पाहिलं, स्टँडर्ड सर्कलच्या बाबतीत बघा, लक्ष द्या, सगळं तेच आहे. सर्कलचा सेंटर काय सांगा, O0, रेडियस काय R किंवा A, आपण काय जे म्हणाल हा तो P पॉइंट X1 मिळाला, ज्यातून तुम्ही या सर्कलला टँजंट काढली ऍट पॉइंट A. मला सांगा डिस्टन्स फॉर्म्युला पहिले OP सांगा, मला OP चा स्क्वेअर सांगा बरं. डिस्टन्स फॉर्म्युला OP चा स्क्वेअर, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे X1 स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड, हे तुम्हाला X1 स्क्वेअर प्लस काय मिळालं, हे मिळालं. सांगा AP चा स्क्वेअर इक्वल्स काय असतं, AP चा स्क्वेअर इक्वल्स याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर आहे ना OP चा, तो तयारच आहे तुमच्याकडे. काय सांगा, X1 स्क्वेअर प्लस मायनस OA चा स्क्वेअर, OA म्हणजे रेडियस. मग मला AP पाहिजे असेल, AP तर हे सगळं रूट मध्ये येणार ना. मग असे काय सांगितलं तुम्ही, स्टँडर्ड सर्कलच्या बाबतीत काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर असतं की नाही, ते इकडे आणलं की ते हे सगळं एस आहे, लक्षात ठेवा. मग तो X1 y1 पॉइंट रिप्लेस केला ते असं होतं, एवढंच. मग ते पण रूट ऑफ S1च आहे, तो थेरम जास्त सोपा होता म्हणून तो लिहून नाही घेत. पण लक्षात ठेवायला काय अडचण, कुठलाही सर्कल असतो स्टँडर्ड जनरल, टँजंट सेगमेंटची लेंथ केवढी असते, रूट ऑफ S1 एवढी असते. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आपल्याला, शेवटची. त्याच्यानंतर मग तुमचे प्रॉब्लेम स्टार्ट. थिअरीचा आता शेवटचा भाग, लक्षात. डिरेक्टर सर्कल, डिरेक्टर सर्कल म्हणजे काय ते ऐका पहिल्यांदा, लक्षात. अगदी सोपी कन्सेप्ट. डिरेक्टर सर्कल कशाला म्हणतात, तर इथे लक्षात ठेवा. कुठलंही सर्कल असेल, स्टँडर्ड असेल किंवा जनरल असेल, कसलंही जर एखादं सर्कल असेल तर त्यालाच कॉन्सेंट्रिक, म्हणजे त्याचा सेंटर आणि तुमच्या सर्कलचा सेंटर एकच, कॉन्सेंट्रिक असं एक बाजूला एक सर्कल असतं. काय एकच असतं, एकच. ज्या सर्कलवरच्या कोणत्याही पॉइंट वरनं तुम्ही जर गिवन सर्कलला जर टँजंट्स काढल्या तर त्या टँजंट्स राईट अँगलवर असतात. ह्याला डिरेक्टर सर्कल म्हणतात. या रेड सर्कलला डिरेक्टर सर्कल म्हणतात. हे जे सर्कल आहे तुमचं गिवन सर्कल, याच्या बाजूला एक सर्कल असं असतं की ज्या सर्कलवरच्या कोणत्याही पॉइंट मधनं तुम्ही जर गिवन सर्कलला जर टँजंट्स काढल्या तर बाहेरच्या पॉइंट मधनं दोन टँजंट माहिती आहे ना सर्कल, हा, तर त्या दोन टँजंट मधला अँगल नेहमी काय असतो, राईट अँगल. या पॉइंट मधनं इथं टँजंट काढा, इथं टँजंट काढा, या सर्कलला, हा राईट अँगल. असा तो लोकस आहे, असा लोकस आहे की ज्या लोकसवरच्या कुठल्याही एका पॉइंट मधनं जर आपण गिवन सर्कलला टँजंट्स काढल्या तर त्या टँजंट्स म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. दीज टँजंट्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्युच्युअली म्हणजे परस्परांना, आपापसात. परपेंडिक्युलरला दुसरा शब्द वापरतात ऑर्थोगोनल. टँजंट्स आर ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे सुद्धा परपेंडिक्युलर. तर असा लोकस जो आहे, समजा तुमचं गिवन सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर असेल तर त्याच्या डिरेक्टर सर्कलचं इक्वेशन एवढं असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स ट्वाइस ए स्क्वेअर असतं. हे आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करून घ्यायचं. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. आणि जर कायचा प्रूफ तुमच्या पुस्तकात नसेल तर नुसता इथे मी दाखवतो तो बघा आणि हा रिझल्ट वापरायचा, आपल्याला लिहून ठेवायचा. हा रिझल्ट लक्षात. चला आता माझी फिगर पुन्हा काढून होईपर्यंत तुम्ही काय करा माहिती का, लक्षात द्या. मगाशी मी इक्वेशन ऑफ टँजंट इन टर्म्स ऑफ स्लोप लिहून दिलेलं होतं. ती लाईन जरा वाचायला चालू. ही x1 y1 त्या लोकसवरचा एक पॉइंट आहे, जिथून काढलेल्या टँजंट्स आहेत त्या म्युच्युअली काय सांगा, परपेंडिक्युलर.
हे तुमचं गिवन सर्कल आहे. लक्ष द्या. तुम्हाला असा लोकस शोधायचा आहे बघा. हा लोकस. त्या लोकसवरचा एखादा पॉइंट आहे पी x1 y1, जिथून या सर्कलला काढलेल्या टँजंट्स एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. आता मी कसं लिहितोय लक्ष द्या. इक्वेशन्स ऑफ टँजंट्स इन टर्म्स ऑफ स्लोप. या ज्या दोन टँजंट्स आहेत ना, यांचे इक्वेशन्स कसे असतील तर y इक्वल्स mx प्लस ऑर मायनस a√1 प्लस m². हे या दोन टँजंटचे इक्वेशन आहे. एका कोणाला तरी प्लस साइन द्यायचं, एकाला मायनस साइन द्यायचं. अशा त्या दोन टँजंट्स आहेत इन टर्म्स ऑफ स्लोप. आता सर असंच काय इन टर्म्स ऑफ स्लोप, तर आपल्याला हे माहितीये की जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांच्या स्लोप्सचा प्रोडक्ट किती असतो, -1 असतो. त्याचा मला वापर करायचा आहे याच्यामध्ये. टँजंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर काही कंडिशन दिली आहे. तर या लोकसचं इक्वेशन काय बघा, या लोकसचं इक्वेशन काय तुम्हाला तयार करायचं. ठीक आहे, मला सांगायचं तुमच्या टँजंट्स कशातनं पास होतात सांगा. x1 y1 पॉइंट म्हणून टँजंट पास होतात. मग त्यांना तुमच्या टँजंटचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. x1 y1 पॉइंट तुमच्या त्यात रिप्लेस सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता मी हा पार्ट आणतो LHS मध्ये. सांगा y1 मायनस mx1 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस, हे रूट जाण्यासाठी चाललंय. हे रूट जाण्यासाठी. मग तुम्हाला सर तिथं स्क्वेअरिंग बोथ साइड का करत नाही, तर तिथं स्क्वेअरिंग बोथ साइड जर करायचं असेल तर तुमचा हा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर लक्ष अभ्यासात पाहिजे फक्त काय. हा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर रूट जात नाही. का माहितीये, फर्स्ट टर्म स्क्वेअर लास्ट टर्म स्क्वेअर रूट गेलं, पण दोघांचा प्रोडक्ट आणि डबल मध्ये परत रूट शिल्लक राहील. म्हणून एक टर्म LHS मध्ये आणून स्क्वेअरिंग बोथ साइड्स करतोय मी. एक टर्म LHS मध्ये आणून. चला आता स्क्वेअरिंग बोथ साइड करा बरं. इकडेही स्क्वेअर करा, इकडेही स्क्वेअर करा. इथं फर्स्ट टर्म स्क्वेअर y1 स्क्वेअर, सेकंड टर्म स्क्वेअर m² x1 स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल ट्वाइस x1 y1 m, दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल ट्वाइस x1 y1 m. इकडचा स्क्वेअर a स्क्वेअर 1 प्लस m², 1 प्लस रूट गेलं ना, प्लस ऑर मायनसचा स्क्वेअर कायमच प्लस असतो. ब्रॅकेट ओपन करून काही टर्म्स मी LHS मध्ये आणणार आहे. लक्ष पाहिजे इथं, हे व्यवस्थित लक्ष द्या. ही टर्म पहिल्यांदा लिहितो LHS ची. ओपन केलेलं हे s² m² दिसलं ना तुम्हाला, त्याला LHS मध्ये आणलं. ठीक आहे. आता ही टर्म लिहितोय प्लस ट्वाइस x1 y1 m प्लस ऑलरेडी असलेले y1 स्क्वेअर लिहिले. ओपन केलेले s² दिसले का, सगळे टर्म आले का बघा. ही आली का बघा, ही टर्म आली का बघा, ही टर्म आली का बघा. ओपन केलेले दोन टर्म्स LHS मध्ये आले का बघा. ही टर्म आणि ही टर्म ओपन केलेले दोन सगळे मी जर डायरेक्ट स्टेप करा. या दोघांमध्ये तुम्हाला m² कॉमन दिसतात. m² काय दिसतात, कॉमन. ट्वाइस x1 y1 m तर मुद्दाम बाजूला लिहिलंय, प्लस y1² मायनस a² इज इक्वल टू 0. आता मी याच्या खाली काही लिहिण्यापूर्वी मला एक सांगा, x1 y1 हा काय आहे सांगा. हा पॉइंट आहे, म्हणजे नंबर आहे. 2 3 4 5 नंबर आहे. सर्कलच्या इक्वेशन मध्ये a² किंवा a काय असतो, काय रेडियस आहे, म्हणजे नंबर आहे. मग ते कॉन्स्टंट आहे एवढंच तुम्हाला सांगायचं. मग आता मला सांगा x1 नंबर आहे, a नंबर आहे, मग हे काय झालं सांगा, कॉन्स्टंट आहे ना सगळं. म्हणजे m² चा तात्पुरता काय झाला, तो कोइफिशियंट झाला. m² ला कोइफिशियंट आहे. ट्वाइस x1 y1 नंबर आहे. x1 y1 बघा ना काय, तो नंबर आहे रे. टँजंट फ्रॉम पॉइंट 8 9 ते 8 9 काय असतात, नंबर असतात. हा नंबर आहे. हा y² काय, a² काय, हा नंबर आहे. काय, हा नंबर आहे. मग हे इक्वेशन जे आहे ते या फॉर्म मध्ये आलं. am² प्लस bm प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन आलं.
am स्क्वेअर प्लस bm प्लस c हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे m मधलं. कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट्स असतात. जर समजा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याला पण दोन रूट असतात, एक x1 आणि दुसरं x2. अल्फा बीटा पण म्हणतात त्याला, x1 x2 पण म्हणतात त्या रूट्सना. मग जर एखादं इक्वेशन x मध्ये असेल तर त्याला रूट्स काय असतात सांगा, x1 x2. मग एखादं इक्वेशन जर m मध्ये असेल तर त्याला रूट्स काय असतात, m1 m2. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनला, या जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल 0, याचे दोन रूट्स असतील, याचे दोन रूट्स असतील m1 आणि m2 आर द रूट्स. आता 10वीत पण झाले, 11वीत पण झाले. मला सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सम ऑफ द रूट्सचा फॉर्म्युला काय सांगा, सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स. 10वीत पण झाले. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय दिले सांगा, सम ऑफ द रूट्स मायनस b अपॉन a, प्रोडक्ट ऑफ रूट्स c अपॉन a, प्रोडक्ट ऑफ रूट्स c अपॉन a. हे 10th मध्ये झालेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अल्फा प्लस बीटा काय असतं, अल्फा प्लस बीटा मायनस सम ऑफ द रूट्स होते. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा बीटा काय असतं, c अपॉन a. मग त्याच्या विचारात फक्त अल्फा बीटा जे आमच्याकडे रूट्स कोण आले सांगा हे. मग सांगा मला प्रोडक्ट ऑफ रूट्सचा फॉर्म्युला सांगा, प्रोडक्ट ऑफ रूट्सचा काय फॉर्म्युला आहे, c अपॉन a. काय फॉर्म्युला रे, m1 m2. प्रोडक्ट म्हणजे कोण सांगा, त्या रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे बघा m1 m2 रूट्स आहेत ना. मग सांगा प्रोडक्ट ऑफ रूट्स किती आला, c अपॉन a. c बघा इथे किती आहे, c किती लिहिलो होतो बघा मी इथे खाली. सांगा c किती आहे, y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन a किती आहे बघा, मायनस a स्क्वेअर. आणि m1 m2 म्हणजे मायनस 1. का सांगा, हे m1 m2 काय आहेत सांगा, स्लोप्स आहेत. कोणाचे, त्या दोन टँजेंट्स. त्या दोन टँजेंट एकमेकांना काय आहेत सांगा, मग त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असला पाहिजे, मायनस 1 इज इक्वल टू y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर मायनस. हे ट्रान्सफर करा, मायनस x1 स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू y1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, x1 स्क्वेअर इकडे a स्क्वेअर इकडे, twice a स्क्वेअर इज इक्वल टू x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. मी तुम्हाला नेहमी काय सांगायचं, लोकसच्या इक्वेशन मध्ये शेवटी x1 y1 काय रिप्लेस करायचं, x आणि y. कारण हे काय असतं माहिती का, पर्टिक्युलर एका पॉइंटने सॅटिस्फाय केले. यावरती इन्फायनाइट पॉइंट्स असेल जे हे हीच कंडिशन सॅटिस्फाय करणार. मग लास्ट स्टेप मध्ये फक्त x1 y1 च्या ऐवजी काय लिहायचं, xy लिहायचं. देयरफॉर रिक्वायर्ड लोकस इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस a स्क्वेअर. याला म्हणतात इक्वेशन ऑफ डायरेक्ट सर्कल. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स ट्वाइस a स्क्वेअर. आता हा मी तुम्हाला प्रूफ दाखवलेला सगळ्याचा सगळं आहे तसं पुस्तकात आहे का बघा तुमच्या. त्याला लागणारा थोडं पार्ट सांगतात पण प्रूफ असा दिलाय का नुसतं डायरेक्ट सर्कलचे इक्वेशन दिले तुम्हाला, नुसतं इक्वेशन दिले ना. आता खाली लिहायला मी तुम्हाला त्याचा प्रूफ दाखवलाय. तुम्हाला हवा असेल तर 4-4 वेळा त्याचं रेकॉर्डिंग बघा. असं आहे. नुसतं हेडिंग आहे, डायरेक्टर सर्कल असं हेडिंग आहे. एक लाईन तेवढं घेऊन घेतो. डायरेक्टर सर्कल असं हेडिंग आहे, डायरेक्टर सर्कल असं हेडिंग आहे. पुढचा पॉइंट, शेवटचा पॉइंट, डायरेक्टर सर्कल असं आहे. द लोकस ऑफ अ पॉइंट the locus of a point, comma, the tangents from which to the circle are MUTUALLY are mutually perpendicular tangents from which to the circle are mutually perpendicular
is given by x square plus y square equals twice a square x square plus y square equals twice a square. Full stop. This equation is also known as this equation is also known as equation of director circle full stop. Last line here. The radius of director circle is root 2 times of a. root 2 times of a. लक्ष द्या. समजा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल 16 असतात नंबर असतील 16 तर त्या सर्कलची रेडियस काय असते? अरे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल 16 त्याची रेडियस काय असते? 4 ना. म्हणजे तुम्ही याचा रूट घेता ना रेडियस सांगताना. मग इथं रूट सांगा की असं याचं रूट किती आहे? याची डिरेक्टर सर्कलची रेडियस सांगायला पाहिजे. रूट 2 आहे असं. सारी थांबा.